आपण पाहणार आहोत न्यूटन्स रिंग एक्सपेरिमेंट. न्यूटन्स रिंग एक्सपेरिमेंट आम्ही सोडियम लाईटचे यूज करून बघणार आहोत. न्यूटन्स रिंग्स दिसायला अशा प्रकारच्या राहतात जसे तुम्हाला या फिगर मध्ये दिसत आहेत. न्यूटन्स रिंग एक्सपेरिमेंट. न्यूटन्स रिंग एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला सोडियम लाईटचं वेवलेंथ काढायचं असतं. या ठिकाणी हे सोडियम लॅम्प आहे. हे सोडियम लॅम्प आहे. या लॅम्प मधून येलो कलरचं 5890 एंगस्ट्रॉमचं लाईट बाहेर निघत असतं. या लाईटची वेवलेंथ आपण न्यूटन्स रिंग एक्सपेरिमेंटने काढणार आहोत. न्यूटन्स रिंग एक्सपेरिमेंट मध्ये पहिला हा सोर्स सोडियम लाईटचा, त्यानंतर हा जो पार्ट आहे याला म्हणतो आम्ही ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. या ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या या आयपीस मधून तुम्हाला खाली न्यूटन्स रिंग पाहायचे असतात. न्यूटन्स रिंग्स तयार होतात या ठिकाणी. ही जी सेटअप आम्ही केलेला आहे यामध्ये एक प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. हा प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स या प्लेन ग्लास प्लेटवर ठेवतात आणि मग या लेन्स आणि या ग्लास प्लेटच्या मधात एअर फिल्म तयार होते. आणि ही जी एअर फिल्म आहे त्या एअर फिल्म मध्येच आपण न्यूटन्स रिंग पाहत असतो किंवा त्यामध्ये लाईटचं इंटरफरन्स होऊन न्यूटन्स रिंग्स तयार होतात. आता हा सेटअप इथे ठेवल्यानंतर तुम्हाला ऍडजस्टमेंट करून न्यूटन्स रिंग आणाव्या लागतात आणि न्यूटन्स रिंग आणल्यानंतर मग एक्सपेरिमेंटल प्रोसिजर सुरू होते. न्यूटन्स रिंगचं सेटअप झाल्यानंतर आता आपण न्यूटन्स रिंग पाहत आहोत. मायक्रोस्कोपच्या आयपीस मधून मी हा कॅमेरा फोकस करत आहे. त्यामध्ये तुम्हाला या न्यूटन्स रिंग्स दिसत आहेत. पहा, हाताचं व्हायब्रेशन होत असल्यामुळे रिंग्स स्टेबल दाखवता येत नाही आहेत. या न्यूटन्स रिंग आहेत. पहा, आता या न्यूटन्स रिंग्स आपल्याला डायमीटर काढून वेवलेंथ काढता येईल लाईटची. न्यूटन्स रिंग दिसल्यानंतर या हॉरिझॉन्टल स्केलवरून तुम्हाला रीडिंग्स नोट करायचे आहेत. आपल्याला या हॉरिझॉन्टल स्केलवर, ज्याला आम्ही मेन स्केल म्हणतो आणि ही वर्नियर, या दोन्ही स्केलचं यूज करून न्यूटन्स रिंगचं आपल्याला डायमीटर काढायचं आहे आणि डायमीटर वरून आपल्याला वेवलेंथ काढता येईल. न्यूटन्स रिंगचं सेटअप या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप आहे. ही ग्लास प्लेट आहे जिला आपण 45 अँगलने इन्क्लाइन केलेलं आहे. खाली ह्या प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि प्लेन ग्लास प्लेट. या दोघांच्या मध्ये या ठिकाणी वेज शेप फिल्म तयार होते. इथं सोडियम लॅम्प दाखवलेला आहे. सोडियम लॅम्पचा लाईट या ग्लास प्लेटवर पडल्यानंतर रिफ्लॅक्ट होऊन खाली येतो, खालून रिफ्लॅक्ट होऊन वरती जातो आणि या ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपमधून बघितल्यानंतर मला न्यूटन्स रिंग दिसतात या वेज शेल फिल्ममध्ये. आता न्यूटन्स रिंग्स अशा प्रकारे दिसतील तुम्हाला. या न्यूटन्स रिंग आहेत. या न्यूटन्स रिंग्सचं आपल्याला डायमीटर मेजर करायचं आहे. लक्षात घ्या, डायमीटर मेजर केल्यानंतर आपल्याला वेवलेंथचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. या वेवलेंथच्या फॉर्म्युल्यामध्ये लॅम्बडा वेवलेंथ आहे. d²m+p म्हणजे m+p नंबरच्या न्यूटन्स रिंगचं डायमीटरचं स्क्वेअर मायनस m नंबरच्या न्यूटन्स रिंगचं डायमीटरचं स्क्वेअर अपॉन 4pr. या ठिकाणी p जो आहे हा इंटिग्रल नंबर आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा 10 नंबरचं रिंग घेतलं आणि नंतर 20 नंबरचं रिंग घेतलं तर 10 आणि 20 मधला फरक हा 10 राहील. तर p हा इंटिजर नंबर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणत्या ही दोन न्यूटन्स रिंग्स मधलं डिफरन्स तो घ्यावा लागतो. आर जो आहे या ठिकाणी हे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्स आहे, ज्याला आम्ही एक तर बॉईज मेथडने किंवा एस्फेरोमीटरने काढत असतो.
आता रिडिंग कशी घ्यायची हा प्रश्न आहे. तर रिडिंग घेण्याकरता हा एक टेबल बनवलेला आहे आपण. हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पहिला जो कॉलम आहे तो रिंग नंबर आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपचे रिडिंग आहेत. त्यामध्ये लेफ्ट हँड साईडची रिडिंग आणि राईट हँड साईडची रिडिंग. राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड म्हणजे काय, जशी ही रिंग आहे या रिंगच्या सेंटरपासून इकडे लेफ्ट हँड साईड आणि इकडे राईट हँड साईड, या दोन साईडचे रिडिंग आणि मग या दोघांचे डिफरन्स हा डायमीटर देईल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही 25 नंबरच्या रिंगवर क्रॉस वायर फोकस केली तर त्या 25 नंबरच्या रिंगसाठी तुम्हाला मेन स्केल रिडिंग घ्यावी लागेल, व्हर्नियर स्केल रिडिंग घ्यावी लागेल आणि त्याचं टोटल काढावं लागेल. टोटल काढण्याकरता हा फॉर्म्युला यूज करायचा, MSR + VSR × LC. या ठिकाणी आपल्या ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपचा लिस्ट काउंट आहे 0.01 mm किंवा 0.001 सेंटीमीटर आहे. अशा प्रकारे तुम्हाला 25 नंबरच्या रिंगसाठी, 20 साठी, 15 साठी, 10 साठी, 5 साठी लेफ्ट हँड साईडच्या आधी रिडिंग घेऊन टाकायच्या, नंतर राईट हँड साईडच्या रिडिंग घेऊन टाकायच्या आणि दोन्ही रिडिंगमधलं डिफरन्स म्हणजे A - B ला तुम्ही डायमीटर तुम्हाला भेटून जाईल. डायमीटर 20 नंबरसाठी, 25 नंबरसाठी, 20 साठी, 15 साठी, 10 साठी काढून घ्यायचं. असं डायमीटर काढल्यानंतर त्या डायमीटरचं या ठिकाणी स्क्वेअर घ्यायचं. डायमीटर स्क्वेअर वाय ॲक्सिसवर घ्यायचा आणि नंबर ऑफ रिंग एक्सवर घ्यायचा आणि ग्राफ प्लॉट करायचा. ग्राफ जनरली स्ट्रेट लाईन भेटेल. या स्ट्रेट लाईनचं स्लोप म्हणजे स्लोप = d² m + p - dm² / p राहील. हा स्लोप डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये यूज करता येईल. स्लोप काढल्यानंतर फॉर्म्युला आपल्याकडे आहे वेव्हलेंथचं. या वेव्हलेंथच्या फॉर्म्युल्यामध्ये स्लोपची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायची आणि R म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करून तुम्हाला वेव्हलेंथ काढता येईल.